हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंटमध्ये. मित्रांनो बघा, आपलं बुद्धिमत्ताचं मोफत बुद्धिमत्ताचं कितवं लेक्चर आहे? एक मिनिट. 24वं लेक्चर आहे. मोफत बुद्धिमत्ताचं 24वं लेक्चर आहे. आणि आजपासून आपलं पुनर्मांडणी किंवा रिअरेंजमेंट, ठीक आहे, अरेंजमेंट हे चॅप्टर सुरू होत आहे. ठीक आहे, स्पेलिंग थोडं अरेंजमेंटचं चेक करून घ्याल. पुनर्मांडणी पार्ट 1 आपला आहे. चला आजच्या पार्टला सुरुवात करू. पार्टला म्हणण्यापेक्षा लेक्चरला, या टॉपिकला सुरुवात करू. ओके, जी आपली बुद्धिमत्ताची जी सिरीज आहे त्या सिरीजमध्ये तुम्हाला एकूण 22 चॅप्टर शिकवून दिल्या जाईल. ओके, एकूण 22 चॅप्टर तुम्हाला मिळेल. एकूण टोटल 22 टॉपिक्स असेल, टॉपिक्स, आणि याच्यात जवळपास 70च्या आसपास लेक्चर असेल. ठीक आहे, लेक्चर 70च्या आसपास लेक्चर असेल. आता हे 22 टॉपिक मी नेमके कोणते निवडले ते सांगतो. एक्झाममध्ये म्हाडा, WRD आणि TCS IBPS यांनी ज्या महाराष्ट्रामध्ये आता वेगवेगळ्या एक्झाम घेतल्या, त्यापैकी जमेल तेवढ्या जास्त एक्झामचं मी ॲनालिसिस केलं आणि त्यामध्ये ज्या ज्या टॉपिक्सवर प्रश्न विचारले बस तेवढे टॉपिक आणले आणि 1-2 टॉपिक असे आगावचे आहेत. ठीक आहे, जे मला वाटतं की येणार आहे ते. ओके, चला आता आतापर्यंत आपलं हे इंट्रोडक्शनचं लेक्चर झालं, अक्षरमालिका हे लेक्चर झालं, याच्यावर 1 लेक्चर आले, याच्यावर 3 आलं, याच्यावर 4 लेक्चर आले. ठीक आहे, अक्षर अंकमालिका मला वाटतं 2 का 3 लेक्चर काहीतरी आले याच्यावर. लयबद्ध अक्षरमालिका याच्यावर 2 लेक्चर आले, सांकेतिक भाषा याच्यावर 5 लेक्चर आले, समान संबंध आणि वर्गीकरण समान संबंधाचे 4 लेक्चर आणि याचे 2 लेक्चर. आतापर्यंत आपले एवढे लेक्चर आले. एकूण 23 लेक्चर आले आतापर्यंत, 23 लेक्चर आले. आणि हे आता पुनर्मांडणी हे 24वं लेक्चर आहे. एकदा बघून घ्या बेरीज. 5 आणि 4 9, 9 2 11, 11 आणि 3 14, 14 आणि 4 18, 19 20 21 22 1 23. आणखी एखादी कुठेतरी वाढला, कमी केला असं आपण. ठीक आहे, तर चेक करून घ्या. एकूण 23 लेक्चर आले आतापर्यंत. ठीक आहे, आणि पुनर्मांडणी हे 24वं लेक्चर आजचं. चला, हे एकूण 20 आणि 2 एकूण 22 टॉपिक्स आहे आपल्या बॅचमध्ये. सगळ्यांसाठी मोफत आहे बॅच. आणि मित्रांनो, रिझनिंग तर मी तुमचं इथं कव्हर करून देतच आहो. ज्यांना कोणाला माझ्याकडून गणित शिकायचं असेल त्यांनी निश्चितच ही बॅच माझी जॉईन करू शकता. बॅचचं नाव आहे आउट ऑफ मॅथ्स बाय प्रवीण निकुरे. ठीक आहे, हा माझा स्कोर आहे MTS तलाठी आणि सगळं. ठीक आहे, विशेष तुम्हाला सगळं सांगितलेलं आहेच. आणि आउट ऑफ मॅथ बॅचमध्ये एकूण तुमचे 40 टॉपिक्स असेल आणि 40 टॉपिक्सवर 138 लेक्चर मी अपलोड केलेले आहे, ऑलरेडी अपलोड केले आहे माझ्या ॲपवर. ठीक आहे, ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेन आणि कमेंट बॉक्समध्ये पण पिन करेल. हे 20 टॉपिक्स आणि हे 20 एकूण 40 टॉपिक्स आहे, 138 लेक्चर्स. चला, हे माझा अल्पसा परिचय. मी आतापर्यंत या 3 एक्झाम क्रॅक केल्या आहे, पोस्टमन, MTS आणि तलाठी 2019ची. हा घटकनी आहे. स्कोर माझा बघून घ्या. आणि हा जो आहे टोटल स्कोर. ठीक आहे, नेक्स्ट. हे एवढ्या एक्झाम मी क्रॅक नाही केल्या, फेल्युअर समजू शकतं माझं. ठीक आहे, ओके. चला, आपण पुनर्मांडणीच्या टॉपिकला सुरुवात करू. सुरुवातीला थेरी बघू, त्यानंतर काही प्रॅक्टिस क्वेश्चन बघू आणि त्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघू. जे TCS IBPSनी ज्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे एक्झाम्स घेतल्या त्यातले मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन काढले, ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघू. ओके, थेरीमध्ये याच्यात कशा प्रकारचे प्रश्न विचारते ते बघू, कशावर प्रश्न विचारते ते बघू. पुनर्मांडणीमध्ये पहिलं एक प्रश्न बघून घेऊ कसा असते. तर काही नाही, तुम्हाला असे एखादी सिरीज देईल, HBAC 8 9 H34 #59 @ इकडे पण एखादी स्टार काढून टाका, स्टार A8 *7 H #. अशी एखादी तुम्हाला सिरीज दिलेली असेल. या सिरीजमध्ये तुम्हाला काय विचारलं की सुरुवातीपासून एखादी 12वं लेक्चर बघ, म्हणजे डावी बाजूपासून 12वे लेक्चर ते 12वं लेटर, त्या लेटरच्या उजवीकडे पुन्हा 7वं लेटर, त्याच्या डावीकडे पुन्हा 9वं लेटर,
कोणता आहे, अशा प्रकारचा काहीतरी प्रश्न विचारेल. आता मी फक्त एक तुम्हाला अनुमान भरलाय. आता हे 7वं किंवा हे 11वं हे इकडलं 9वं असं काही नाही, फक्त तुम्हाला एक सांगता येते. आणि ज्यावेळेस आपण प्रॉपरली क्वेश्चन बघू त्यावेळेस तुम्हाला तुमच्या सगळ्या गोष्टी समजायला येईल, लक्षात येईल. ओके, चला कशा कोणकोणत्या घटकावर प्रश्न विचारते ते बघून घेऊ. टाईप 1 म्हणू शकते का, प्रकार 1 तुम्ही म्हणा. एक असते शब्दांवर आधारित पुनर्मांडणी. शब्दांवर आधारित पुनर्मांडणी. त्यानंतर अंकांवर आधारित पुनर्मांडणी. शब्दांवर आधारित पुनर्मांडणी. ठीक आहे, पुनर्मांडणी, अंकाची पुनर्मांडणी. त्यानंतर अक्षर, मग अक्षर आणि अक्षर, अंक आणि अक्षर मिक्स, अंक अक्षर दोन्ही पण मिक्स्ड. ओके, आणखी एक प्रकार असतो मित्रांनो, अक्षर, अंक आणि याच्यामध्ये चिन्ह पण ऍड करून टाकते. ठीक आहे, चिन्ह यावर आधारित पुनर्मांडणी. आता बघा एवढे सारे प्रकार आहे की एवढे सारे तुम्ही टाईप म्हणू शकता, प्रकार म्हणू शकता. ओके, टाईप पण म्हणू शकता, प्रकार पण म्हणू शकता. शब्दांवर आधारित पुनर्मांडणी, अंकांवर आधारित पुनर्मांडणी, अक्षरांवर आधारित पुनर्मांडणी, अक्षर प्लस अंक दोन्ही पण मिक्स. बघा हे अंक आहे आणि हे अक्षर आहे. हे तिसरं काय तर चौथं म्हणायचं, दोन्ही अंक अक्षर मिक्स पुनर्मांडणी. आणखी एक प्रकार पडतो मिक्स आहे अक्षर आणि अंक, त्यात आणखी ॲड येते चिन्ह, सिम्बॉल म्हणू शकता. ठीक आहे, यावर आधारित पुनर्मांडणी काय, अक्षर, अंक आणि चिन्ह यावर आधारित पुनर्मांडणी. सध्या लेटेस्ट पॅटर्न नुसार TCS IBS नुसार याच्यावर जास्त फोकस करत आहेत. ठीक आहे, ज्या एक्झाम घेणाऱ्या कंपन्या याच्यावर जास्त फोकस करत आहे. हे कधी कळालं, प्रिव्हियस इयरचं ॲनालिसिस केल्यानंतर. ओके, त्यामुळे आपला फोकस मोस्टली याच्यावर राहील. प्रिव्हियस इयर क्वेश्चन ज्यावेळेस मी तुम्हाला घेईन त्यावेळेस इथले जवळपास 90 ते 95% मला वाटतं मी 30 प्रिव्हियस इयर क्वेश्चन टाकले याच्यामध्ये, तर त्यामध्ये 25 ते 27 क्वेश्चन तुम्हाला याच्यावर दिसेल. मला वाटतं 30 याच्यावरच वाटते. ठीक आहे, चला हे झालं थिअरी. आता प्रॉपरली प्रॅक्टिस क्वेश्चन बघू आणि त्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघू आपण. ठीक, चला पहिला क्वेश्चन, DOWNGRADED या शब्दातील 3रे, 5वे, 7वे, 9वे अक्षर घेऊन किती अर्थपूर्ण शब्द त्या शब्दात अक्षरांची पुनरावृत्ती नको, ठीक आहे, तयार होतील. म्हणजे बघा हा जो शब्द आहे डाउनग्रेडेड, या शब्दातील 3रं अक्षर घ्यायचं आहे, 5वं घ्यायचं, 7वं आणि 9वं. कोणकोणतं आहे, पहिलं, दुसरं, तिसरं, नंतर 5वं, 4थं, 5वं, 7वं आणि 9वं, 6, 7, 8, 9. म्हणजे तुम्हाला हे 4 अक्षर घ्यायचे, W, G, A आणि E. हे 4 अक्षर कोणकोणतं, 3रं, 5वं, 7वं आणि 9वं. त्या शब्दांपासून कोणकोणते शब्द तयार होते ते बघायचं आणि किती शब्द तयार होते ते बघायचं. बघा एकच शब्द मला दिसत आहे ते WAGE किंवा WEAG, वेज नावाचा शब्द असतो तो. कोणता WAGEच आहे ना, WAGE, वेज नावाचा शब्द, वेज जो एकच शब्द तयार होतो, ठीक आहे. चला स्पेलिंग एकदा फक्त पाहून घ्या. WEAG असं आहे की WAGE, एकदा फक्त स्पेलिंग चेक करून घ्या, कारण की मला एवढं माहिती आहे का वेज नावाचा शब्द तयार होतो, बाकी दुसरा कोणता शब्द मला दिसत नाही ते. ठीक आहे, नेक्स्ट 1 ते 48 या संख्यांदरम्यानच्या 3ने भाग जाणाऱ्या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास सर्वात कमी किमतीच्या संख्येपासून 9व्या स्थानावरील संख्या कोणती. एक तुम्हाला काय करायचं आहे, 1 पासून तर 48 पर्यंत संख्या मांडायची आहे. मांडल्यानंतर कशा मांडायच्या, फक्त आणि फक्त 3 भाग जाणाऱ्या. म्हणजे 1 पासून तर 48 पर्यंतवाल्या फक्त 3 भाग जाणाऱ्या. म्हणजे कोणकोणत्या, सर पहिली संख्या 3 येते, दुसरी संख्या 3 दुनी 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 पाची 15, 3 सक 18, 3 7 21, 3 8 24,
3 9 27, 3 10 30. ओके, इत्यादी प्रकारच्या तुम्हाला संख्या बघायच्या. नंतर काय म्हणते, चढत्या क्रमाने मांडल्या. हो, चढत्या क्रमाने आपण मांडल्यास सर्वात कमी किमतीच्या संख्येपासून 9व्या स्थानावरील संख्या कोणती? सर्वात कमी किमतीची संख्या ही आहे. हिच्यापासून 9व्या स्थानावरची संख्या 1 2 3 4 5 6 7 8 9 हे 9वी संख्या. चला, 9व्या स्थानावरील संख्या कोणती आहे? ठीक आहे, 27. कोणती संख्या? यापैकी नाही म्हणायचं, यापैकी नाही. नेहमी लक्षात ठेवा, च्यापासून असा शब्द असेल तर ही जी संख्या तुम्ही पकडली ती संख्या फर्स्ट मानायची. ठीक आहे, ठीक आहे. चला, नेक्स्ट, तुमच्या डावीकडून सुरुवात करून, म्हणजे बघा ही सुरुवात तुमची डावीकडून. तुमची डावी बाजू कोणती? पेजकडे पाहिल्यानंतर हा तुमचा माझा उजवा हात आहे म्हणून ही उजवी बाजू, उजवी बाजू. हा माझा डावा हात आहे म्हणून ही डावी बाजू. ठीक आहे, डावी बाजू. बस झाला. जर प्रत्येक एक सोडून एका जोडीतील अक्षरांच्या स्थानांची, जर प्रत्येक एक सोडून, ही सिरीज आहे, तुमच्या डावीकडून सुरुवात केली म्हणजे इकून अशी सुरुवात केली. ठीक आहे, इकून सुरुवात केली आणि तुम्हाला जायचं आहे असं. बघा, नंतर पुन्हा वाक्य वाचायचं. जर प्रत्येक एक सोडून एका जोडीतील अक्षरांच्या स्थानांची अदलाबदल पुढे दिलेल्या मालिकेत केली. म्हणजे काय म्हणताय, प्रत्येक एक सोडून एका जोडीतील, ही जोडी आहे, जोडी म्हणजे असते 2 लेटरची जोडी. ठीक आहे, यांची एकमेकांची अदलाबदल करायची आहे. म्हणजे ईटी आहे ना, याला ईटी आहे ना, याला टी आणि ई लिहायचं. एच के आहे ना, याला के आणि एच लिहायचं. जसं डब्ल्यू डी आहे ना, याला डी आणि डब्ल्यू लिहायचं. 2 लेटरमध्ये, प्रत्येक 2 लेटरमध्ये एकमेकांची अदलाबदल करायची आहे. ठीक आहे, नसन मराठीत समजलं तर अल्टरनेटिव्ह म्हटलं तर याचा अर्थ अदलाबदल एकमेकांची करणे होते. ठीक आहे, चला, असे केल्यानंतर असं पूर्ण ई पासून तर शेवटपर्यंत करायचं आहे. ठीक आहे, असे केल्यानंतर कोणते अक्षर अशा अक्षराच्या डावीकडून 7वे येईल जे तुमच्या उजवीकडून 13वे आहे? बघा, अशा अक्षराच्या म्हणजे कोणत्या अक्षराच्या, कशा अक्षराच्या, कसे अक्षर. बघा, तर कोणते अक्षर अशा अक्षराच्या डावीकडून 7वे. अशा अक्षराच्या म्हणजेच काय, कशा, तर हे पुढे देऊ नये. अशाबरोबर असे अक्षर म्हणजे हे नेमकी या ठिकाणी कोणते अक्षर आहे ते समोर दिलं आहे जे तुमच्या उजवीकडून 13वे आहे. माझी उजवी हे आहे म्हणून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 ह्या अक्षराच्या. ठीक आहे, ह्या अक्षराच्या, बस अशा म्हणजे याचा अर्थ होते ते अक्षर ए आहे. ठीक आहे, ए जमलं, हे ए अक्षर आहे. या एच्या, अशा अक्षराच्या म्हणजे ए अक्षराच्या डावीकडून 7वे. एची डावी कोणती पुन्हा हे, मग इथून 7वे. 1 2 3 4 5 6 7. एस आहे कोट, हो, 7 नंबर एस. तुमचा आन्सर आहे एस. ओके, आता इथे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आता ए आलं ना, या ठिकाणी ए आलं म्हणून नेहमी लक्षात ठेवा, ए पासून 7th लेटर म्हणजे कोणतं होईल? ए पासून फर्स्ट घ्या. ए पासून फर्स्ट लेटर कोणतं? जाऊ दे, ठीक आहे. ए पासून 10वे, ए पासून 7वे, ए पासून 8वे असं असन. आणि एच्या डावीकडून पाचवे लेटर. ठीक आहे, त्या 7वे. ए पासून डावीकडे 7वे. अशा कंडिशनमध्ये फक्त तुम्हाला इथे काय दिसत आहे, ए पासून डावीकडे 7वे, एच्या डावीकडून 7वे. दोघांमध्ये जमीन आसमानचा डिफरन्स आहे. या वाक्यामध्ये फक्त आणि फक्त ए पासून आहे महत्त्वाचा आपल्या कामाचा शब्द. इथे आहे एच्या डावीकडे. ए पासून म्हटलं तर नेहमी फर्स्ट लेटर एला माना. एच्या डावीकडे म्हटलं तर फर्स्ट लेटर एला मानायचं नाही, एच्या नंतरचं पहिलं लेटर. ठीक आहे,
म्हणून मी एच्या नंतरचं पहिलं लेटर घेतलं का, कारण की अक्षराच्या डावीकडे पासून नाही, म्हणून ए सोडून दिला. त्याच्यानंतर हे पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं, सहावं, सातवं. ठीक आहे. चला, पासून म्हटलं तर एला पकडून घ्यायचं. च्या म्हटलं तर एला सोडून द्यायचं. ठीक आहे, त्या लेटरला सोडून द्यायचं. तुमचा आन्सर आला. त्यानंतर केअरटेकरच्या शब्दातील पाचवे, दुसरे आणि आठवे. 1 2 दुसरं, 3 4 पाचवं, 6 7 8 आठवं. आठवे मूळ अक्षर वापरून किती अर्थपूर्ण शब्द तयार होतात? तुम्ही कोणकोणते शब्द आहे? एक आहे ए, दुसरा टी आणि ई आहे. याच्याहून कोणकोणते शब्द तयार होते पाहून घ्या. पहिलं होते चहावाले, TEA टी. नंतर EAT ईट. दिसतंय? एकदम इझी क्वेश्चन होता. टी आणि ईट असे दोनच शब्द होते, दुसरे कोणते शब्द होत नाही. ईट. आणखी वाटलेस ATE एट पण होते अटे, पण तेच ईटचाच पास्ट टेन्स एट होते, म्हणून ते घ्यायचं नाही. ठीक आहे. वाटल्यास एकदा ATE एट म्हणजे हा पास्ट टेन्स आहे, म्हणून ते नाही घ्यायचं. ठीक आहे. चला, दोन शब्द तयार होते. नेक्स्ट 5. 3 2 1 4 8 5 9 8 7 या संख्येतील सर्व अंक चढत्या क्रमाने लिहिल्यास किती अंकांची सुरुवातीची जागा, स्थान व नंतरची जागा, स्थान, पोझिशन समान राहील? ठीक आहे. एक क्वेश्चन मागे चुकला होता याच्या आधी, ते मी चेक करतो वाटल्यास एकदा. ठीक आहे. चला, काय म्हणताय? या संख्येतील सर्व अंक चढत्या क्रमाने लिहिल्यास, म्हणजे लिहून घ्या. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 6 नाही. ठीक आहे. 4 5 7 8 9 7 8 9 1 2 3 4 5 6 7 8 अक्षर आहे. पाहून घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 अक्षर. 1 2 3 4 5 7 8 8 9 7 8 8 9. ठीक आहे. असे अक्षर आहे. ठीक आहे. असे अक्षर आहे. या अक्षरामध्ये ते काय म्हणते, अशी कंडिशन म्हणजे सर्व अंक चढत्या क्रमाने लिहिल्यास आपण लिहिले चढत्या क्रमात किती अंकांची सुरुवातीची जागा किंवा स्थान व नंतरची जागा किंवा स्थान समान राहील. म्हणजे बघा, त्यांचं म्हणणं असं आहे का, तुम्ही चढत्या क्रमाने लिहिलं, ओके, या सिरीजला तुम्ही या सिरीजमध्ये कन्वर्ट केलं, बदलवलं. आता असे किती अंक आहे ज्यांची जागा आहे तिथंच आहे. म्हणजे समजा हे मी 8 पकडतो म्हटलं, शेवटून 2 नंबर आहे, इथं पण 8 शेवटून 2 नंबर आहे. वा वा, काय लॉजिक लागलं, चकमक. ठीक आहे. शेवटून 2 नंबर 8 नंबरच आहे. असे किती आहे म्हणताय? 3 पहिले 1. बघा, असा प्रश्न सॉल्व करताना काही करायचं नाही. पहिलं त्यांनी म्हणताय चढत्या क्रम लावा, तर लावून घ्यायचं. आता पाहून घ्या, हे पहिले 3 पहिल्या ठिकाणी आहे का? नाही. दुसरे 2 दुसऱ्या ठिकाणी आहे का? हो आहे. याला राईट करा किंवा गोल करा. नंतर 1 आहे का? नाही. नंतर 4 आहे का? हो 4 आहे, म्हणजे हा राईट. अरे हा नाही ना. ठीक आहे. हा 3 नाही, 4 आहे. 2 आहे, 4 आहे. नंतर 8 आहे का? नाही, कॅन्सल. 5 आहे का नंतर? नाही, कॅन्सल. 9 आहे का नंतर? नाही, कॅन्सल. 8 आहे का? हो 8 आहे, म्हणजे आपण हे 8 आहे. शेवटी 7 आहे का? नाही, 7 नाही. बस झालं. असंच करा. काही करायचं. पहिल्या ठिकाणी 3 इथं आहे ना, इथं आहे का पहिल्या ठिकाणी? नाही ना, कट, रॉंग. दुसऱ्या ठिकाणी 2 आहे, इथं 2 आहे का? हो, म्हणून राईट, बरोबर. आपले कोणकोणते? 1 2 आणि 3 संख्या आल्या. 3 संख्या तुमचा आला. ठीक आहे. कशी टेक्निक आहे माझी, मी कसं करतो ते एकदा समजून घ्या. पहिलं काही नाही, पहिले सिरियल नंबरनुसार लिहून घेतो. लिहिल्यानंतर बस 1 लिहिले, 2 लिहिले, 3 4 5 6 7 8 आणि 8 सिरियल नंबर आपण चढता क्रम लिहून घेतला. आता इथं फर्स्टला 3 आहे ना, मग इथं 3 आहे का? नाही. इथं 2 आहे ना, चला हा आहेचा खून करायचा. नंतर 1 आहे का? इथं नाही. नंतर इथे 4 आहे, इकडे आहे का 4? हो आहे, म्हणून गोल करा आणि राईट द्या. अशा कंडिशनमध्ये 1 आणि 2 इथपर्यंत झाले. नंतर शेवटी पाहिलं आपण हे 8 पण आलं. एकूण 3 अंक. ओके, 5 क्वेश्चन झाले. आता आपण थोडं एका ठिकाणी इथे चुकलं होतं. क्वेश्चन 3 चुकला होता, ते मी चेक करून घेतो एकदा. क्वेश्चन 3 काय म्हणताय? पहिले हे
क्वेश्चन 3 म्हणताय, काय म्हणताय, हे या लेटरची प्रत्येक 2 जोडींची अदलाबदली करा म्हणताय. ठीक आहे, म्हणजे ET आहे ना उलट करा T आणि E, HK आहे ना K आणि H करा. हा क्वेश्चन चुकला होता माझा. ठीक आहे, शेवटचंच राहिलं होतं, चुकलं होतं एक. ठीक आहे, चला असं करता करता ते काय म्हणताय, शेवटून अशा अक्षराच्या डावीकडून सातवे येईल जे तुमच्या उजवीकडून 13वे. पहिले उजवीकडून 13वे पाहून घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. 13वं ए आलं, त्याच्या डावीकडून 7वे. सत्वा 1 2 3 4 5 6 7. या ठिकाणी तुमचा S म्हणजे 7वा. आन्सर तुमचं S नाही येत, एकमेकांची अदलाबदल करायची आहे. म्हणून एकतर अशा ठिकाणी D येते किंवा B येते. ऑप्शनमध्ये पाहून घ्या, D पण आहे आणि B पण आहे. मग काय करायचं, H आणि K बदलवलं, नंतर हे दोघं एकमेकांसोबत बदलते, नंतर हे दोघं एकमेकांसोबत बदलते, म्हणजे Hच्या ठिकाणी B येते आणि Bच्या ठिकाणी S येते. म्हणजे आन्सर तुमचं हे वाला B. मग फक्त एकच चुकलं होतं, आन्सर तुमचं हे आहे. ठीक आहे, चला चला आन्सर तुमचं B, फक्त एवढं चुकलं होतं. 6 नंबरचा क्वेश्चन. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 6. खाली दिलेल्या अक्षरांच्या यादीत किती स्वरानंतर विरुक्त अक्षरे खात्यानंतर पुन्हा स्वर येतात? 1 मिनिट, मी प्रश्न डबल वाचतो. खाली दिलेल्या अक्षरांच्या यादीत, ठीक आहे, किती स्वरानंतर द्विरुक्त अक्षरे. द्विरुक्त अक्षरे म्हणजे डबलवाले अक्षर. ठीक आहे, डबल अक्षर म्हणजे कसं, ए म्हणजे डबल द्विरुक्त, एच म्हणजे डबल अक्षर. ठीक आहे, चला किती स्वरानंतर म्हणजे असा पहिला आधी स्वर पाहिजे, त्यानंतर डबल अक्षर. मी सध्या ए लिहितो किंवा बी लिहितो. ठीक आहे, बी लिहितो. ठीक आहे, त्यानंतर हे खान आहे, त्यानंतर पुन्हा स्वर येतील. ठीक आहे, किती स्वरानंतर द्विरुक्त अक्षरे, स्वर घेतला त्यानंतर डबलवाला अक्षर येते आणि पुन्हा नंतर स्वर म्हणताय, त्यानंतर पुन्हा स्वर येतील. असे किती अक्षर आहे, असे किती स्वरानंतर डबलवाले द्विरुक्त अक्षर आणि पुन्हा स्वर आहे, असं किती वेळेस होते ते पाहून घ्यायचं. अशा कंडिशनमध्ये पहिलं पाहून घ्यायचं स्वर कुठं आहे. तर सुरुवात करा. नेहमी डावीकडून सुरुवात करायचं. असे क्वेश्चन सॉल्व्ह करताना डावीकडून सुरुवात करायची. हे स्वर आहे का नाही, हे स्वर आहे का नाही, नाही 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 नाही. फक्त एकच स्वर दिसतंय मला सुरुवातपासून, तरी पुन्हा एकदा मी चेक करतो. BKHHPDT PPHNPJJI हा एकमेव स्वर आहे. त्यानंतर द्विरुक्त अक्षर आहे का, नाही, M आणि R आहे, म्हणजे हे पण कट्टे. नंतर पुन्हा मग स्वर पाहायचा, कटला हा स्वर आहे. ओके, पण स्वरानंतर द्विरुक्त अक्षर आहे का, म्हणजे डबल अक्षर आहे का, नाही, कटलं, म्हणजे ओ कॅन्सल. परंतु हा स्वर आहे, त्यानंतर पुन्हा हे द्विरुक्त अक्षर येत आहे आणि आपला ई येत आहे, म्हणजे पुन्हा स्वर आला. ठीक आहे, हा एक ग्रुप झाला, लक्षात ठेवजा. ठीक आहे, पुन्हा मग काय घ्यायचं, हा स्वरानंतर पुन्हा डबल अक्षर आहे का, नाही, मग कॅन्सल. हा स्वर आहे, मग डबल अक्षर आहे का, हो, पुन्हा स्वर आहे, म्हणजे हे दुसरा ग्रुप झाला. ओके, पुन्हा इथं कुठं स्वर दिसत आहे का पाहून घ्या. जे नाही दिसत आहे हा स्वर आहे, पण डबल अक्षर नाही, म्हणून कॅन्सल. ओके, कॅन्सल 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 कॅन्सल. आय आहे, आयच्या नंतर द्विरुक्त अक्षर नाही, परंतु इथं मग ते आय पण कॅन्सल करा. ठीक आहे, हा ओ कॅन्सल होईल, कारण की द्विरुक्त अक्षर नाही. यू आहे, द्विरुक्त अक्षर नाही, कॅन्सल. चला 1 आणि 2 अशा फक्त 2च जोड्या तयार होते, अशा फक्त 2च ग्रुप तयार होते, 2 जोड्या तयार होते. या पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करावं लागेल. ठीक आहे, सुरुवातीला मी थोडं हळू घेतो, कारण की तुम्हाला पण क्वेश्चन समजला पाहिजे, कारण की शेवटी शिकवायचं तुम्हालाच आहे, सांगायचं तुम्हालाच आहे. ओके, तुम्हाला फक्त समजलं पाहिजे की गोष्टी नेमक्या कशा घडत आहे, क्वेश्चन नेमके कसे सॉल्व्ह होत आहे. ओके, क्वेश्चनला टॅकल कसं करायचं ते सांगतो तुम्हाला इथे. ओके, खालील शब्दातील अक्षरांचा वापर करून पर्यायातील कोणता शब्द तयार केला जाऊ शकतो. हा एक मित्रांनो महत्त्वाचा टाईप आहे. IMP टाईप आहे, म्हणजे याला म्हणून
फुकटचे मार्क, फुकटचे मार्क, फुकटचे मार्क किंवा फुकटचे गुण. ठीक आहे. म्हणजे काय करायला लागते, काही नाही, खाली दिलेल्या खालील शब्दातील अक्षरांचा वापर करून पर्यायातील कोणता शब्द तयार केला जाऊ शकत नाही ते शोधायचं आहे. म्हणजे यांचं म्हणणं असं आहे का हा जो शब्द आहे कंटेम्प्टिव्हस वगैरे जो आहे तो. ठीक आहे. क्वेश्चन शब्द कोणता आहे त्याचा अर्थ भिरतं काहीच गरज नाही माहीत असण्याची या ठिकाणी. ठीक आहे. हा जो शब्द आहे हा शब्द या शब्दातील अक्षरापासून नेमका कोणता कोणता इथला शब्द तयार करता येत नाही ते तुम्हाला शोधायचं आहे. पहिले जो शब्द तयार होते तो कट करा. CON TON M PRET TTY POST पोस्ट. ठीक आहे. पहिले लहान लहान शब्द पाहून घ्या. COM आणि TOM पाहून घ्या. O आहे इथं, M पण आहे आणि T पण आहे. MOT पाहून घ्या. MOT हा तयार होते मग कट करा. CON पाहून घ्या. C पण आहे, O पण आहे आणि N पण आहे. ठीक आहे. मग हा तयार होते मग हा कट. खाली घ्या POST. ठीक आहे. P आहे, O आहे, S आहे, T आहे. हा तयार होते, हा कट करा. ठीक आहे. हे 3 शब्द तयार होणार आहे ना. या शब्दामध्ये जे अक्षर आहे त्या अक्षरांपासून हे 3 शब्द तयार होते म्हणून याला आपण कटलं. तर इनडायरेक्टली डायरेक्ट समजा का हा शब्द तयार होत नाही. पाहून घातल्यास PRETTY. ओके. P आहे, R दिसतं का इथं, R दिसत नाही. CONTEMPTUOUS म्हणजे R हे दिसत नाही. या शब्दामध्ये R नाही जो इथे वापरला, याचा अर्थ हा शब्द तयार होत नाही. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. 517, 325, 639, 841, 792 या संख्या समूहातील प्रत्येक संख्येतील एकक व दशक स्थानचा अंकांची आपापसात अदलाबदल केली. ठीक आहे. हे काय म्हणताय, हे जे तेवढे अंक आहे प्रत्येक एकक आणि दशक दोघांमध्ये एकमेकांची अदलाबदल करायची आहे. ह्या 25ची अदलाबदल म्हणजे काय, 1 आणि 7 आणि शेवटी त्याला 7 आणि 1 करायचं. पण 325 आहे ना, बघा 571 करायचा. हे 325 आहे ना, 3 जागा ठेवायचे. एकक दशक स्थानचा अदलाबदल करायचा 2552. ठीक आहे. हे होईल 693. हे होईल 814. हे होईल 729. ठीक आहे. शेवटचे 2 अंक आहे त्याची एकमेकांमध्ये अदलाबदल करायचं आहे. ठीक आहे. हे 92 आहे ना, त्याच्या उलट्या करायचं, 29 करायचं. ठीक आहे. आपापसात अदलाबदल केल्यास इंटरचेंज. ठीक आहे. तयार होणाऱ्या संख्येतील सर्वात मोठ्या दुसऱ्या संख्येचा पहिला अंक कोणता. ठीक आहे. पाहून घ्या. सर्वात मोठी दुसरी संख्या कोणती ते पाहून घ्या. पहिलं हे 500, 300, 600, 800, 700. पहिलं 800 वाली संख्या येईल. ठीक आहे. 800 वाली संख्या पहिले येईल, त्यानंतर 700 वाली संख्या येईल. ठीक आहे. 700 वाली संख्या येईल. बस 700 वाली संख्येतील पहिला अंक फर्स्ट लेटर कोणते दिसतं इथे पहा. 2789 फर्स्ट लेटर. हे जे फर्स्ट लेटर हे नसते, वाचताना पहिलं लेटर असं असते, फर्स्ट 7 लेटर. ठीक आहे. एकक स्थानचा अंक विचारला तर हा असा आहे. बघा कोणतीही एक संख्या आहे, मी म्हटलं 230 आहे, 230 आहे, यातली पहिला अंक कोणता तर तुम्ही डायरेक्ट 2 सांगसान. ओके. म्हणजे याचा अर्थ पहिला अंक इकडला. एकक स्थानचा अंक म्हटलं तर शेवटचं होईल म्हटल्यास, याचा अर्थ इथे पहिला अंक 7. नो. हार्डशिप, हार्डवेअर, हार्डलाईक, हार्डवूड. ठीक आहे. वरील शब्द मुळाक्षर क्रमाने लिहिल्यास कोणता शब्द सर्वात शेवटी येईल. थांबा. इथे जो आहे ना मुळाक्षर नसते, शब्दकोशाच्या क्रमानुसार. ठीक आहे. शब्दकोशाच्या क्रमाने. ठीक आहे. शब्दकोशाच्या क्रमाने लिहिल्यास कोणता शब्द सर्वात शेवटी येईल ते पाहायचं आहे. शब्दकोशानुसार एच आहे म्हणजे सगळी एच आहे, त्यानंतर ए आहे, HA आणि HA. ओके. चला मग असं पाहायचं, सर्वात शेवटचा ए पासून एकदम शेवटी कोणता आहे तो पाहायचं. HA सगळीकडे आहे, HA सगळीकडे म्हणजे हा कटला. ओके. त्यानंतर R
आर आर आहे ते पण कटलं. मग डी 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 सगळीकडे आहे ते पण कटलं. डी डी पण कटलं. ठीक आहे. नंतर इथे एस आहे, डब्ल्यू आहे आणि आय आहे, एल आहे. ठीक आहे. एस आणि एस एल डब्ल्यू डब्ल्यू आहे. याचा अर्थ एलनं सुरुवात होते, एसनं सेकंड येते, नंतर डब्ल्यू आणि डब्ल्यू आहे. ठीक आहे. एंडिंगचा शब्द पाहतो, शेवटचा शब्द कोणता शब्द सरळ शेवटी येईल ते पाहता आपण. बघा, हार्ड तर आहेच. नंतर एस शिप आहे, लाईक आहे, वेअर आहे आणि वूड आहे. त्यापैकी फक्त आणि फक्त एक एक लेटर घ्यायचं आहे. एस एल डब्ल्यू आणि डब्ल्यू पैकी शेवटचा शब्द पाहिजे आपल्याला. सुरुवात ए पासून, ए बी सी डी पासून सुरुवात करतो म्हटलं तर पहिले येते एल. ठीक आहे. त्यानंतर एस येते. ठीक आहे. म्हणजे हे दोन्ही शब्द कटले. राहायला वूड आणि वेअर आणि वूड. ह्या दोघांपैकी शेवटी कोण आहे शब्दकोशानुसार ए पासून झेडपर्यंत मोजलं तर शेवटी कोण आहे ते शोधायचं इथे. वेअर म्हणजे डब्ल्यू आणि डब्ल्यू आहे दोन्ही पण कटले. ए म्हणजे हा आधी येईल, ह्या दोघांमध्ये एवाला आधी येईल आणि ओवाला शेवटी येईल. याचा अर्थ हार्डवूड हा शब्द शेवटी येईल. हार्डवूड शब्द शेवटी येईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. W1R% 4JEH ही सिरीज आहे. ठीक आहे. वरील रचनेमध्ये जर ई व ए यांची आपापसात जागा बदलली. ठीक आहे. ईला ए म्हटलं आणि एला ई म्हटलं, तसेच आर व यू यांची आपापसात जागा बदलली. ठीक आहे. ईला आपण ए म्हटलं आणि एला ई म्हटलं, आरला यू म्हटलं आणि यूला आर म्हटलं. ठीक आहे. चला, तर रचनेत अशी किती प्रतीके किंवा सिम्बॉल्स चिन्ह होतील ज्याच्या एकतर आधी किंवा नंतर जोडून स्वर असेल. ठीक आहे. आधी किंवा नंतर जोडून स्वर असेल पाहून घ्या पहिलं. म्हणजे स्वर पाहिजे, आधी किंवा नंतर तुम्हाला स्वर पाहिजे. ठीक आहे बा, करून घेऊ ना आपण, करून घेऊ, पाहून घेऊ. ईला ए म्हणा, एला ई म्हणा आणि आरला यू म्हणा, यूला आर म्हणा. इथं आर आहे ना त्याला यू म्हणा, इथं ई आहे ना ईला ए म्हणा. W1 पहिलं 1 मिनिट ए आणि ईचं पाहून घेऊ पहिलं. कुठे गेलं ए आणि ई. W1R% जे ई, MTBH ए, एला ई म्हणा. मी काय म्हणतो, ईला ए आणि एला ई म्हणणं म्हणजे याचा ते स्वरच आहे. आपल्याला काय पाहिजे, कन्फ्युजन फक्त स्वर आणि स्वरच पाहिजे ना. काय म्हटलं बघा, अशी किती प्रतीक आहे, सिम्बॉल्स आहे, चिन्ह आहे होतील ज्याच्या एकतर आधी किंवा नंतर जोडून स्वर आहे. म्हणजे बघा, असं एखादी सिम्बॉल आहे, असं सिम्बॉल किंवा चिन्ह आहे ज्याच्या एकतर आधी स्वर पाहिजे किंवा नंतर स्वर पाहिजे, कोणतं पण चालते. म्हणजे हॅशटॅग असन त्याच्या आधी ए असन तरी चालते, हॅशटॅग असन त्याच्या नंतर ए असन तरी पण चालते. ओके. म्हणजे बघा, एकंदरीत पाहायचा तुम्हाला फक्त स्वरच पाहिजे ना. म्हणजे ई आणि ए दोन्ही पण स्वर आहे, ए ई आय ओ यू दोन्ही पण स्वर आहे. याचा अर्थ ईचं ए करा किंवा एचं ई करा, सारखंच आन्सर आहे. पण तुमचा आन्सर बदलणार नाही. फक्त तुमचं कन्फ्युजन कुठं येईल, आर आणि यू मध्ये, कारण की यातला फक्त आणि फक्त एक आहे स्वर, आर आणि यू. म्हणजे याचा अर्थ तुम्ही यूला आर लिहा आणि आरला यू लिहा. ठीक आहे. चला, आरला आपण यू लिहिलं, त्यानंतर यू आणि आर कुठं आहे, एकाच ठिकाणी आहे का. ठीक आहे. यूला आपण आर लिहिलं, पुन्हा कुठं नाही. ठीक आहे. मग पहा, असे किती सिम्बॉल आहे किंवा चिन्ह आहे किंवा प्रतीक आहे ज्याच्या एकतर आधी किंवा नंतर स्वर असेल. ठीक आहे. चिन्ह म्हटलं हे, याच्या आधी एक स्वर आहे. ठीक आहे. म्हणजे आपलं झालं एक आहे. ठीक आहे, टपकेवाला. त्यानंतर हे याच्या आधी स्वर आहे का, हो. ठीक आहे, 2 झाले. त्यानंतर फक्त आणि फक्त चिन्ह पाहून घ्या पहिलं. MT21BH हा डॉलर आहे, त्याच्या आधी ए आहे म्हणजे तिसरं हे झालं आपलं. नंतर 9FQ इथं नाही. ठीक आहे. चला, असे 3 सिम्बॉल आहे किंवा प्रतीक आहे ज्याच्या आधी किंवा नंतर स्वर आहे. 1 2 3. तुमचा आन्सर किती, 3. ठीक आहे. 10 नंतर 11वा क्वेश्चन हा झाले. आता इथून आपण PYQ घेऊ जे की आपण उद्या घेऊ. ठीक आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण PYQ पासून सुरुवात करून घेऊ. ओके. थँक्यू.